तू काय आहेस त्याचे ध्यान कर. एखाद्याने खूप वाचन केलेले असते, पाठांतर केलेले असते, तेवढ्याच भांडवलावर तो लोकांना उपदेश करायला जातो. त्याने स्वतःला स्वतः पाहिलेले नसते. धान्याचे माप जसे धान्य मोजते, पण त्या धान्याचा त्या मापाला काहीच उपयोग होत नाही. तशीच याची अवस्था. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. देह आपले रूप मानून जो व्यवहार करतो तो पापाला कारण होतो. देहरूप स्वतः मानणे हेच पाप आहे. तर असे व्हायला काय कारण? नावाशिवाय तू रूपाशिवाय आपला व्यवहारच होत नाही. त्याच्याशिवाय दुसरा त्याच्या ओळखीला आधारच नाही. म्हणून तो देहाचीच ओळख घेतो. नाव म्हणजे काही तू नव्हे. सद्गुरू सांगतात, तू काय आहेस त्याचे ध्यान कर. देहाचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचा विश्वासच वापरता येत नाही. हा विवेक करायला तुम्हाला फुरसत पण नाही. आपले कधीतरी भले होणार हे तुमचे पक्के ठरलेले आहे. पण हे सगळे अप्रमाण आहे. पण ह्यांचा निश्चय होण्याकरता ध्यान करा. ध्यानातून जे ज्ञान प्रगट होईल तेच आपली उत्पत्ती स्थिती लय सांगेल. नंतर हे मानून मानलेले खोटे ठरेल. जाणीव जाणपणे म्हणजे आपण असल्याच्या अनुभवाने राहणार नाही. जे सहवासाला राहणे शक्य नाही ते मी व माझे मानणे हेच पाप आहे. उपासना जोपासनेचा उपयोग कालपूरक तुष्टी पुष्टी करता आहे. म्हणजे बरे वाटण्याकरता दैवताची पूजा करतात. जाणवती जाणीव टिकून राहावे म्हणून कायेतील सत्वाचा रज ज्ञान या गुणाने प्रकाशतो. हा रज व्यवसायधर्मी आहे. अन्नाच्या रसातील अन्न असेपर्यंत असणारा अन्नाचा आस्वाद, 30 गुणाला आलेली याद. काया असेपर्यंत हा गुण प्राणामध्ये मिसळून आहे. ज्याने हा गुण ओळखला मग तो वृत्ताच्या अनुभवातून निवृत्त झाला. सत्वाची जात एकच, पण जन्मस्थानी जन्मवेदी त्याच्यात अनेक बदल होतात. म्हणून प्रत्येकाचा चेहरा आवाज रुची वेगवेगळी असते. आपण असल्याचे ज्ञान ज्याने धरले तो सत्व आपण नव्हे, म्हणून सत्वगुण ही आपण नव्हे हे ओळखतो. ज्याने गुण ओळखला तो संप्रदायाच्या स्थापनेत गुंतत नाही. पण हे गुण ओळखणारा विरळा कोणी. सद्गुरूंची प्रसन्नता स्वरूपाने मिळवा, देवभक्तीने नव्हे. जन्म कशाचा झाला आहे ते पहा. जाग आणि झोप या अवस्थेचा जन्म झाला आहे. जन्मगुण मिथ्या आहे, कारण तो झालाच नाही. अन्नरसाचा मेळा व त्यात आपण असल्याचा सोहळा हा वनस्पतीच्या रसातून निर्माण झालेला बृहस्पती.